नमस्कार मंडळी, मी रेखा स्वागत करते तुमचे माझ्या युट्यूब चॅनल कलाकृती मराठीमध्ये। तर आता मी बॅग पॅक करायला घेणार आहे। तर बॅग पॅक का करते, तर आम्ही चाललो आहोत गावी आमच्या कोल्हापूरला। तर इथून पुढचे काही व्हिडिओ कोल्हापूरचे असतील। आय होप तुम्हाला आवडतील। आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि छान छान कमेंट करायला पण विसरू नका। छान छान कमेंट करा। चला तर इथून पुढचे व्लॉग एन्जॉय करा। इथे सकाळी सकाळी 5 वाजता आमची प्रवासाला सुरुवात झाली। सकाळी पहाटे लवकर उठून सकाळी सगळं आवरून वगैरे मुंबईतल्या घराचं सगळं साफसफाई सगळे व्यवस्थित घर पॅक करून गावी निघायचं म्हटलं की पटपट पटपट आवरून जातं। कारण गावी जायची एक वेगळीच ऊर्जा अंगामध्ये असते। प्रत्येकाला असं होत असेल की आपल्या गावी जायचं म्हटलं की एकदम वेगळाच उत्साह असतो। तसंच आम्हाला झालं होतं। मुलं पण एकदम खुश होती गावी जायचं म्हटल्यावर। थोडासा स्नॅक्स मी घरूनच बनवून घेतला होता, म्हणजे चिवडा वगैरे वेपर्स असं काहीतरी घेतलं होतं मुलांना खाण्यासाठी। मुलं खात होती, मस्त एन्जॉय करत होती। तर हे बघा, आपण मुंबईच्या नवीन ब्रिजवरून जातो आहोत। मिसिंग लिंक अंधारात एकदम मस्त वाटतं, कारण लाईटचे सगळे आजूबाजूला प्रकाश आहेत, त्याच्यामुळे खूप छान वाटतं मिसिंग लिंक। आता पुढे तुम्ही पाहालच, खूप छान वाटत होतं। अंधारात सगळे लाईट चालू असल्यामुळं आणि रोड एकदम शांत असल्यामुळे छान वाटत होतं। आतून पण टनेलमध्ये खूप छान वाटतं, नवीन असल्यामुळे एकदम फ्रेश आहे। आता आम्ही पुढे आल्यानंतर सह्याद्रीचा घाट वगैरे खूप छान वातावरण झालं होतं, एकदम असं हिरवगार। पाऊस पडल्यामुळं पावसाळ्यात कसं वातावरण हिरवगार असतं, सगळी झाडांना वगैरे पालवी फुटलेली असते, छान एकदम हिरवगार वातावरण झालेलं असतं। आता तुम्ही बघाच किती छान निसर्गाने हिरवी शाल ओढल्यासारखं एकदम, या अशा वातावरणात मन एकदम रमून जातं, मस्त वाटतो। आजूबाजूचा परिसर सगळा छान एकदम। पाहताय ना तुम्ही पण एन्जॉय घ्या। मस्त हिरवीगार झाडे झाली होती आणि छान वातावरण झालं होतं। पावसाळ्यात असं वातावरण छान वाटतं, बाहेर फिरायला वगैरे मस्त वातावरण असतं ह्या वेळेत, सगळीकडे पाऊस झाल्यामुळं।
इथे आम्ही उडपी रेस्टॉरंटमध्ये थोडा वेळ थांबलो आणि कॉफी वगैरे घेतली. मुलांनी पण कॉफीचा एन्जॉय घेतला. आणि चला तर मग सुरू झालं आपलं कोल्हापूर. हिरवंगार वातावरण सगळं झालं आहे. सगळीकडे ऊसच ऊस आणि आपली पंचगंगा नदी. किती छान वातावरण आहे ना. आपलं गाव ते आपलं गावच असतं. आपल्या गावात गेल्यानंतर एक वेगळाच आनंद आणि ऊर्जा निर्माण होते अंगामध्ये. इतकं छान आहे ना. हे बघा, पंचगंगा नदी पूर्ण दुथडी भरून वाहत होती, कारण पाऊस भरपूर झाला आहे त्याच्यामुळं नदी खूप भरली होती. खूप छान वातावरण झालं होतं सगळीकडे आणि आपल्या गावाचा वेगळाच एक फील तयार होतो. हे पहा आमचं कोल्हापूर. चला तर मग मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.